सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जे आहेत ते वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत आणि आपण पाहतोय कांद्याचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि एकंदरीतच खरं तर गेल्या 6 महिन्यापासून ते वर्षभरापर्यंत कांद्याचे दर जे आहेत ते पडलेल्या परिस्थितीमध्ये होते, दर घटलेले होते। मात्र कालपासून कांद्याचे दर जे आहे ते वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच शेतकरी राजा जो आहे तो या ठिकाणी सुकावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर दूरवरून जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथं शेतकरी जे आहेत आपला माल घेऊन येत असतात। काही शेतकरी या ठिकाणी आहेत। काय सांगाल, कुठून आलेला आहात तुम्ही आणि कांद्याचे दर वाढलेत, काय भावना आहेत? मी वाळकी गाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे इथून आलेलो आहे। गेल्या बऱ्याच वर्षांपासून सरकारच्या निर्यात बंदी व इतर धोरणांचा शेतकऱ्यांना बराच फटका बसत आहे। त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत। तरी सरकारने याचा विचार करावा। अजित पवार हे स्वतः बोललेत की आम्हाला इलेक्शनमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला, त्यामुळे आमचे सरकार ला फटका बसलेला आहे। तरी सरकारने शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून निर्यात बंदी वर चांगला उपाय करावा व निर्यात बंदी अशीच उठवावी व निर्यात मूल्य कमी करून कांदा कसा निर्यात होईल व शेतकऱ्यांना कसे 4 पैसे जास्त मिळतील याचा विचार करावा। कारण पहिल्यापासूनच शेतकरी हा कांदा म्हटलं की खर्च आणि आर्थिक नफा यामध्येच अडकलेला आहे। तरी चांगला दर मिळून शेतकऱ्याला आता तरी 4 पैसे मिळावेत हीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे। दादा, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय परिस्थिती आहे? कांद्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळते काल 2 दिवसापासून। मी वरकुडे बुद्रुक, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या गावातून आलेलो आहे। आता सध्या विचार जर केला तर चांगला दर आहे। आता 42-43 रुपये दर आहे। पण ह्याच्या पाठीमागं लोकसभेच्या आधी जर विचार केला तर सध्या त्यावेळेस शेतकऱ्यांचा कांद्याचा खर्चसुद्धा निघत नव्हता। तर आता चांगल्या पद्धतीचा त्यांना लोकसभेला दाखवून दिलं की शेतकऱ्यांची ताकद काय असते काय नाही। आता सध्या येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन समोर आलेलं आहे। तर अजितदादांना बराचसाच लोकसभेला फटका बसला आहे। आता येणाऱ्या विधानसभेला त्यांना बी चांगल्या पद्धतीचं असं त्यांनी आता सध्या चालवला प्रतिसाद, म्हणजे कांदा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा आता सध्या रेट मिळतोय। त्याच्यामुळं शेतकरी बी आता समाधानी आहे। आपण पाहतोय शेतकरी समाधानी आहे। काय मामा, कुठून आलात? काय परिस्थिती आहे कांद्याची? काय दर वाढले? जरा चांगलं वाटतंय काय? मस्त। आता आम्ही जामखेड तालुक्यातून आलोत, नावली गावातून। पण असं वाटतं की जे अजितदादांनी जो निर्यात बंदीचा जे उठवली का त्याचा ते जे निर्णय घेतलाय तो अगदी एकदम उत्तम घेतलाय शेतकऱ्यांसाठी। मागच्या जे विधान त्या लोकसभेच्या आधीचा निर्णय जे कांद्याचे जे होती का मार्केट समजा ते निवळ का खर्चच निघत नव्हता शेतकऱ्याचा। आणि आता एक उत्साहाचा आनंद वाढ आहे शेतकऱ्याच्या मध्ये, एक उत्साह वाढ आहे भाववाढीमुळे। त्याच्यामुळे एक शेतकऱ्यामध्ये थोडं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। खुश आहेत आता शेतकरी? एकदम खुश आहेत आता ह्या मार्केटला। हो, आपण पाहतोय खरं तर निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर जे आहेत ते पडलेले चित्र होतं आणि ते या ठिकाणी चित्र आता बदललेलं पाहायला मिळते। कारण निर्यात बंदी जी आहे ती सरकारने उठवलेली आहे आणि ह्या निर्यात बंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला जो आहे तो चांगला भाव मिळत असल्याचं चित्र सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अप्पासाहेब मोहोरकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।